सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। ओबीसी नेतृत्व माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा जत तालुका दौरा उत्स्फूर्तपणे यशस्वी झाला। तुकाराम माळी, जत दिनांक 15 जुलै 2024। जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे दर 10 दिवस उपोषणास करून राज्य सरकारकडून आश्वासन मिळाल्याने उपोषण स्थगित करण्यात आलं होतं। ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये तसे लेखी आश्वासन मुख्यमंत्री महोदयांकडून मिळाले। कुणबीच्या लाखो बोगस नोंदींची त्वरित दखल घेऊन त्या रद्द करण्यात याव्यात। ओबीसींच्या आर्थिक विकास महामंडळांना आर्थिक तरतूद व्हावी। ओबीसींच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्ह्यात योजना कार्यान्वित व्हावी। ओबीसींच्या जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी राज्य सरकारच्याकडून आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित केले होते। ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केलं होतं। मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेलेलं होतं। त्यावेळी या शिष्टमंडळानं आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हाके यांना दिली। बोगस सर्टिफिकेट देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं आश्वासन दिलं। त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावं। राज्याचे मंत्री छगन भुजबळ बोलताना म्हणाले, आमच्यावरचा अन्याय कधी संपणार? आरक्षण हा गरिबी हटवाचा कार्यक्रम नाही। अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावेत यासाठी आरक्षण आहे। यापुढे तुम्ही सगळे एकत्र राहिलात तर तुमचं आरक्षण टिकेल। हातावर हात ठेवून बसलात तर काही होणार नाही। यापुढे लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होणार। काही जण ओबीसी प्रवर्गातून आणि 10% ही आरक्षण घेतात। खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा। ओबीसींना प्रमाणपत्र हवं असेल तर 10 महिने थांबावं लागेल। आपल्याला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। दलित आदिवासी समाज तुमच्या सोबत आहे। राज्यात अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटले। ज्यांनी खोटे दाखले वाटले त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी। खोटे दाखले पुन्हा एकदा तपासले जाणार। खोटे दाखले देणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार। दाखले देण्याचे पूर्वीचे जे नियम आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार आहेत। कोणतेही असंवैधानिक नियम करू नयेत अशी खंबीर भूमिका घेऊन ओबीसी वर्गाचा लढा यशस्वी लढल्याबद्दल त्यांचे भव्य स्वागत जत तालुक्यात करण्यात आलं। जत शहरात यावेळी क्रीडा संकुल जवळ रॅली आल्यानंतर प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांचं स्वागत तुकाराम माळी यांनी तर प्रकाश अण्णा शेंडगे यांचं स्वागत परशुराम मोरे यांनी केलं। रॅलीमध्ये 4 चाकी वाहनांसह दुचाकी वाहन स्वार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात रॅली पंचायत समिती, शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पेठ, संभाजी चौक, किस्मत चौक, लोखंडी पूल, मंगळवार पेठ, गांधी चौक, बनाळीकर चौक, राणा प्रताप चौक, बसवेश्वर पुतळा, उमराणी रोड जवळील भटक्या विमुक्त वसाहत येथे शोषित, वंचित व दुर्बल समाज जीवनमान यांची विचारपूस करून या समाजाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक लक्ष्मणराव हाके सर यांचे मार्गदर्शन लाभले। आरळी कॉर्नर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून बुद्ध, बसवण्या, फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवून देशातील दुर्बल घटकाचा विकास करण्याचा निर्धार करण्यात आला। तुकाराम माळी, शंकरराव वगैरे, राजेंद्र कोळेकर, परशुराम मोरे, नागनाथ मोठे, दिनकर पतंगे, तम्मा कुलाळ, तायप्पा वाघमोडे, मल्लिकार्जुन औरसगे, रमेश माळी, अनिल मिसाळ, आशाराम चौगुले, संतोष मोठे, सुनील माळी, गोपाळ पाथरूट, राजेंद्र आरळी, हाजी साहेब हुजरे, गंगाधर देवखते, संदीप मदने, संतोष काळे आदी मान्यवर उपस्थित होते।